मध्ये उभा आहे रात्री 11 वाजेपर्यंत जो भजनच करतो त्याला किलोमीटर आणि टॅप हा नाचता तेच काय नमस्कार मित्रांनो, 7 दिवसात घोड्याने कुणाला लाथ मारली नाही बरं आणि माऊलींच्या पादुका समोर ठेवलेल्या आहेत. ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये सगळे जग तिच्या पाया पडतात. नवीन सजावट आहेत. बरोबर आहे ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये माऊलीच्या रेडा आला रेडा आहे मित्रांनो. त्या रेड्याची समाधी आपल्याला ज्ञानोबारायच्या संगतीत घोडे आले. घोडे मला वाटत नाही घोड्याच्या जेवढी लोक पाया पडतात तेवढी कुठल्या कीर्तन करायच्या महाराजा पडतात. कोणी हात वरून करून सांगाड्या माझे एवढे लोक पाया पडतात. घोडे इतके लोक लय घोड्याची कोणाची बी पाया पडणार नाही. अलीकडचा समाज शोधणे तुमच्या पाया पडाय रिकामा नाही समाज. ज्ञानोबा तुकोबरायच्या संप्रदायाचे नियम जो पायदळी तुडवतो त्याच्या पाया पडायचं नाही, त्याला पायाखाली तुडवायचं समाज. लोक महाराजाच्या कीर्तनकाराच्या पाया पडतात. ज्ञानोबा तुकोबरायचे शब्द त्यांच्या तोंडात म्हणून का विठ्ठल पाटील म्हणून. विठ्ठल पाटील म्हणून जर पडायचे असते तर घरची पाया पडली असते नसतात. ज्ञानोबा तुकोबराचे वैभव आहे महाराज. सगळा समाज तमोगुणातून रजोगुणातून रजोगुणातून सत्वगुणात आणायचं, सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणात आणायचं. ज्ञानोबा तुकोबरायांचं कार्य. म्हणून या 18 दिवसामध्ये एवढा लाखो समाज आहे हे अंदाज आकडे बरं का. कालपासूनच कुठडी वाहते. कालपासून किती मोजतील बरे. ड्रोन लावा नाहीतर किती प्रत्येक माणसाला आता एक माणूस मोजायचा ठेवा. तुमच्या बाप्पाला माणसं लोक मोजायला सापडत नाही. लक्षात घ्या. कुणाची भांडणं त्यांना समाजात आता उद्रेक आहे का नाही. कारण आम्हाला तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी शिकवण दिलेली आहे. तर सांगू का ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये पोलिसांचं आपल्याला संरक्षण आहे का हस्तक्षेप आहे. भजन करण्यावेळी करतो. खरं सांगायचं आपण काही त्यांच्या बापाचं उचललं नाही. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये हे जे आपल्याला संरक्षण करायला मुलं येतात इकडे तिकडे सरपंच करत त्यांचाच कालवा जास्त आहे. भजन आमचं सासवडच्या पुढेच होत आहे. सासवड पर्यंत मला तर वाटतंय आता डायरेक्ट सासवडलाच यावं. खरावार तरी तसं करणार नाही. सासवड पर्यंत भजन होत नाही. खरं तर कारभारी मंडळींनी सूचना द्यायला पाहिजे. पुण्यामध्ये आमचं स्वागत करा, पण ते किरकाट आवाजाचं करणं बंद करा. तुमचं लाडू सुद्धा खाऊ वाटत नाही इतका आवाज त्यांचा त्या स्वागताचा. चला ज्ञानोबारायांच्या समोरची सेवा आहे आणि आपण 18 दिवस भजन करत करत त्या जगाच्या मालकाचं गेलो. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा भाव आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा
सुखमय जग भेद भ्रम अमंगळ सगळ्या समाजाला शांततेचा सल्ला देणारे संत. अतिरेकी वृत्ती संतांच्या वाङ्मयातून आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून हा समाज 18 दिवसात एवढा शांत चालतोय. इथून ह्या 18 दिवसात शांततेची चार्जिंग केलेली बॅटरी तो वर्षभर वापरतोय. म्हणून त्या जगाच्या मालकाकडे आपल्याला वाटचाल करत असताना आपण करंगळी धरली आहे ज्ञानोबारायांची, जगद्गुरु तुकोबारायांची. बिनधास्त या वाटेमध्ये 2च कार्य करायचं, भरपूर भजन करायचं आणि ते भरपूर केलेलं भोजन, बरं का, भरपूर भोजन करायचं, कमी करायचं नाही. निदान 50 गुलाबजामच्या गोळ्या ते खाल्ल्या पाहिजे. परंतु भरपूर केलेलं भोजन जिरवायचं कशाने? भजन करून जिरवायचं, पादच बसायचं नाही. या वाटेने जे खाऊन खाऊन आजारी पडतात ना, त्यांचं भजनाकडे लक्ष नसतं, तेच पडतात बरं का. ऐका, हे अन्नदान करणारेच ना, अन्नदान करणारे एक टायमाचे आपल्याला पंगत घालतात, पण पूर्ण वारीचं पुण्य तुमचं घेऊन जातात. देवाचा खात जाऊ नका. आणि जर समजा खाल्लं तर भरपूर भजन करायचं, दिंडी सोडायची नाही अजिबात. दिंडी सुटली की तुमचं भजन होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, दिंडीमध्ये समाज चालायचा का कमी झाला त्याचं नक्की कारण सांगतो. नक्की तुला राग येणार नाही ना, आलं तरी कशावर खाऊ तुमचा राग, 1 तासभर. दिंडी मालक पालं मारायला बुद्धी, दिंडी मालक पालं मारायला गुंतली, त्याच्यामुळं बायांगडी हातात हात घालून भजन करायला लागली. मागं बघा दिंड्यात काय चाललं. मला एक जण म्हणलं, महाराज तुम्ही कोणत्या भीतीत आहे ना? मला आमच्याकडे भीती काय नाही, पण त्या दिंडीतही शब्दच काही दिवसांनी निघून जाणार आहे. फार मोठी जबाबदारी आहे जी दिंडी मालकावर. दिंड्या काढणं सोपं आहे, तर दिंडीमध्ये संप्रदाय जर बिघडवला तर त्या मालकाला ऱ्हास होतो. मला त्या मालकाला लग्न करायचं जर ठरलं तर बायकोकडे लक्ष देता आला पाहिजे, नाहीतर लग्न करायचं नाही. तुम्हाला सांगतो शुभम महाराज. दिंड्या काढायचं म्हटलं तर दिंड्या सांभाळता आल्या पाहिजे. नुसते पैसे जमा करायला दिंड्या काढता काय? एक दिवस समाजाच्या वल्या दाव्याने तुम्हाला मारेल नाही. हो, लक्षात घ्या, दिंड्या काढायच्याच नाहीत नवीन, अजिबात दिंड्या काढायच्या नाहीत नवीन. आपल्या सद्गुरूंची करंगळी धरायची, त्यांच्या दिंडीत चालायचं. अलीकडे बरेच दिंडीवाले बरेच सप्ताह सम्राट झालेले आहेत. परमार्थाला वेगळी दिशा मिळायला लागलेली आहे. म्हणून मी वास्करांचा कीर्तनकार म्हणून जबाबदारीने बोलतोय. दिंडी मालकाने दिंडीकडे लक्ष द्या. तिची कमी जमल नाही तर जास्त जमल. हो, म्हणून आम्हाला
सांप्रदायिक शिस्त जोपायची. फक्त कीर्तन विद्वत्ता पांडित्य मिरवायचं नाही. या हजारो वर्षाच्या परंपरा आहेत. या ऋषीमुनीपासूनच्या परंपरा आहेत. त्या परंपरेला आलेली मरगळ आमच्या ज्ञानोबारांनी सगळी झटकून टाकली. संतांनी केलं काय? समाजाला आलेली मरगळ नाहीशी केली. सगळा समाज एकत्र करून कुठल्याही अंधश्रद्धेला ठारा न देता, कुठल्याही आसुरी प्रवृत्तीचा स्वीकार न करता हा मार्ग स्थापन केलेला आहे. आणि या मार्गावर सगळ्यांना हाक दिलेले आहे. या रे लहान थोर, लहान लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगी चिंता नाशी. म्हणून आपल्याला ज्ञानोबा तुकोबारांनी एकत्र केलेलं आहे. पुन्हा वेगवेगळ्या संघटना काढायची गरजच नाही. ज्ञानोबारांनी एकच संघटना सुरुवातीला दयाने घातली मुक्तीची गवांधी मेळविली मानली. पुन्हा हे आपलं अध्यक्षपद मिळवायला किती संघटना काढा तुम्ही. ज्ञानोबारांनीच काढलेली संघटना आहे. हा जगविख्यात सोहळा शांततेचा सल्ला देत शिवदशेपासून शिवदशेपर्यंत प्रवास करतो आहे. म्हणून आपल्याला निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकाराला आणला त्या संतांनी. त्याला रूप नाही, नाव नाही, नव्हता काळा गोरा खोजाना ठेंगा. रूप नाही, रंग नाही, नाही वर्ण छाया, निराकार रघुराया असं वर्णन आहे. सर्वसामान्याला तो प्राप्त व्हावा. संतांची तळमळ, संतांची तळमळ आहे. संत म्हणतात आम्ही ज्या आनंदामध्ये डुंबून गेलेलो आहे तो आनंद आम्ही सगळ्याला देणार. आनंदाची आवारू मांडू
जगा, सगळ्या जगाला आनंद परिधान करणारे संत आहेत. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन. हे आनंद आपल्याला प्राप्त व्हा असं वाटतं. आपण 18-20 दिवस जे घर सोडून आलेलो आहोत सगळेजण, कुणीही असू द्या मला, उत्तम मध्यम कनिष्ठ अधिकारी इथं आलेले सगळे ज्ञानोबरांच्या पंक्तीत आहेत. तळील्या वरिल्या एकच पकवान, खालच्याला वरच्याला एकच पकवान नाही. बऱ्याच दिंडीवाल्याला, दिंडीतल्या माणसाला वाटतं हिंमतनच पळत पळत जाऊन ती बाटली आणते पाण्याची, ती गटुड बांधते. गटुड बांधणार सुद्धा आपल्या बरोबरच आहे. काय आता काय ठेका घेतलं नाही तुम्ही, काय म्हणजे तिथं रिझर्व होता नाही. सगळ्यांना इथं ज्ञानोबारांची पंगत आहे. ज्ञानोबारांनी सगळ्याला एकत्र केलेलं आहे. कधी कधी आपल्याला असंही वाटावं बरं का, परमार्थाची साधना आपण जी करतो ही परमार्थाची साधना याच्यासाठी असते आपल्याकडे दुर्गुण निघून जावे आणि नसलेले सद्गुण अंगी बाणावे. हो, तंबाखू खाणाऱ्याला वाटलं पाहिजे आपली तंबाखू सुटावी 18 दिवसात. वाटली पाहिजे कीर्तनकार सोडून. नाही, त्यांचं सासू पद आहे. सासूचा पदर पडला तरी चालतोय, सुनेनी पदर पाडायचा. हा, सासवाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सासवाचा पदर तिथं, डोळीचा पदर जाऊ द्या, कोणीकडे त्यांचा जायचा तिकडं. खरं सांगतो तुम्हाला, सांगतो उद्धार जर व्हायचं म्हटलं तर कीर्तनकाराकड लक्ष ठेवून वाटचाल करू नका तुम्ही. संतांच्याकडं संतांच्याकडं लक्ष ठेवून वाटचाल करा. 80% कीर्तनकार महाराष्ट्रातले तंबाखू खातात. या गोष्टीबद्दल जर कोणाची शंका असेल तर कीर्तन झाल्यावर येतात, पुरावे सहित सांगतो. आणि 20-20 हजार समाजसेवच्या पाया पडतो थोबाडामध्ये तंबाखूचा वेळा. वारकरी कोणाला म्हणायचं, महाराज कोणाला म्हणायचं, त्याला कसलंच व्यसन नाही. ती वारकरी तो मा, फक्त एकच व्यसन त्याला, दयाची आम्हा व्यसन. भगवत भक्ती शिवाय दुसरं काही जे जाणत नाही ते संत आहे. आपल्याला असं कधीतरी वाटावं आपल्याकडलं काही काही दुर्गुण आहेत, खाण्याचे, पेण्याचे, वागण्याचे, ते दुर्गुण सावे असं वाटतं का नाही. ज्ञानोबारायांच्याकडनं आशीर्वाद मिळवा तुम्ही. ज्यावेळेला आपली इंद्रिय आपल्याकडे ताब्यात मिळत नाहीत ना, आपली इंद्रिय आव्हा साव्हा धावतात ना, स्वतःची इंद्रिय स्वतःला ऐकत नाही. डोळा आपला आहे का दुसऱ्याचा आहे, ऐकतो का. कान, जीभ आपली का दुसरीची आहे, हो, केस तुमचेच का दुसरीचे, पांढरे तुम्हाला विचारून झाले का. आपलीच इंद्रिय आपल्याला ऐकत नाही. त्यांनी सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे असं म्हणणार तुम्ही कोण, लक्षात घ्या. म्हणून ज्या वेळेला आपल्या ताकदीवर आपण नीट होऊ शकत नाही त्यावेळेला मोठ्याची मदत घ्यावी लागते. मग मोठे कोण आहेत जगात, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा.
तुका म्हणे ते हे आशीर्वादे बळी. आशीर्वाद देण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपल्याला इंद्रिय दमन होत नाही ना, म्हणून आशीर्वाद द्यावा हाती मज. त्या पांडुरंग परमात्म्याचं जर आपल्याला साक्षात्कार व्हायचा असेल तर देव त्यांचे दास्यत्व करतो. महाराज, संतांचं दास्यत्व कोण करतंय? देव करतो. तुम्ही आम्ही त्यांच्या पाया पडतो असं नाही, देव त्यांचं दास्यत्व करतो. वैष्णवा घरी लक्ष्मी कामारी, एका जनार्दनी देव दास्यत्व करी. म्हणून तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा अशी. त्याचे अनेक विद्वानांचे अर्थ वेगवेगळे आहेत. 2 मिनिटं. हे जे प्रदूषण आहे ना, प्रदूषण एक दिवस लक्षात घ्या सगळ्यांनी, ऐका, मी बाळासाहेब ठाकरे सारखा बोट वर करून बोलतोय. एक दिवस एवढं वर जातील, हे वर जातील, वर जातील, एक दिवशी सगळी पडते खाली. वास्करांशिवाय देवकराशिवाय तुम्हाला कोणाचाच पर्याय नाही. त्यांच्या ज्या शाखा आहेत त्यांच्या शिवाय तुम्हाला पर्याय नाही. आज 1.5 लाखापर्यंत आकडे गेले. सर्वसामान्याला हे माहित नाही, तर मग सांगतो ना. परमार्थाची साधना कुणाकडे बघून करावी? तर हैबत बाबांकडे बघून करावी, वास्करांच्याकडे बघून करावी, देवकरांच्याकडे बघून करावी. त्यांच्या ज्या शाखा आहेत, 2 फडातून हजारो शाखा फुटलेल्या आहेत. परमार्थाची साधना कोणाकडे बघून करावी? जोग महाराजांच्याकडे बघून करावी, मामासाहेब दांडेकरांकडे बघून करावी, विवेकानंद वास्कर महाराज यांच्याकडे बघून करावी, तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्याकडे बघून करावी, पप्पांच्याकडे बघून करावी. काय लागले? हुरळणी मेंढी लांडग्याच्या पाठी लागली. कोणी बी कीर्तनकार, कोणी बी कीर्तनकारीन झालेत आता बऱ्याच. परवा कुंभारगावकर महाराजांनी सुंदर मांडणी मांडली. आपल्या ज्ञानोबा तुकोबारायाच्या संप्रदायाचा नियम मोडणारा कीर्तनकार असला तरी त्याचं थोबड बघायचं नाही. तुमची श्रद्धा वेगळी, तुमची भावना वेगळी आणि संप्रदायाची परंपरा वेगळी, लक्षात घ्या. बैल जर अवताला बसायला लागला तर मिळेल तेवढ्या किमतीला त्याला विकून टाकावं, त्याने तेवढ्या किमतीला. आणि घोडा बसायला लागला तर जाईल त्या किमतीला विकून टाका. तर कीर्तनकार बसायला लागला तर त्याला विकून टाका. मग तो संस्थेचा चालक असू नाही तर झाडाचा मालक असू, जागीरदार असू. अरे हे काय मजा मारतात तुम्ही, लाचार झालाय समाज. संप्रदाय कळा ना तुम्हाला. आज जर आम्ही गप्प बसलो सगळे, ऐका, मालक कधीच बोलत नाही तर काही मालक कधीच तुम्ही काय मारायचं तसं मारा. कीर्तनात त्यांचे हे सुद्धा वाक्य नाही. आम्ही आपलं बोलतोय ते सुद्धा आता तिथं उलटी हजेमत करून घ्यावं लागेल. मालक तुम्हाला कसं मारायचं तसे मारा. आमचं चालूच आहे रामकृष्ण हरी ज्ञानबा तुकाराम. अजून 10 वर्षांनी आव्हान आहे देवेंद्र महाराज. पटकं काय आपल्याला घरी ठेवाय दिलं नाही, पटकं बांधून उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी. कारण काय, कुठल्याही धर्मावर आघात तेव्हा येत असतो. 4 गोष्टी जर ती फुटल्या, हो, कोणत्या कोणत्या? वेशभूषा, देश, भाषा, खानपान आणि रक्त संबंध. या 4 गोष्टी जर बदलल्या
की परधर्मीय आपल्यावर आक्रमण करणार. तसं आपण सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माणसाने सुद्धा आपले ड्रेस, आपली भाषा, माझा मराठाची बोलू कौतुके. ज्ञानोबराय किती स्वाभिमानाने सांगतात, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताचे ही पैजा देंके आईची अक्षरे रसिके मिळवीन. हो, आपल्या पुन्हा तरी हिंदीचं लिहिण ऐकत बसायचं नाही भागवत, मराठी सांग मस्त पैकी. काय लोकांचं अवघड झाले, कुणालाही डोक्यावर घ्यायला लागलं, कुणालाही डोक्यावर घ्यायला लागलं. एक मोठ्यांचं वाक्य आहे, ज्याच्या आईच्या स्तनामध्ये गडगंज दूध आहे त्याला दाखीला प्यायची काय गरज आहे. नेहमी सांगावं लागते. महाराष्ट्राच्या संत वाङ्मयामध्ये तुम्हाला काय कमी वाटलं? ही काय कथा नाही का? ही सुद्धा कथाच आहे ना. कीर्तन हे काय दुसरं कथाच आहे ना. हे नामचिंतन करणं ही देखील काय येतं? कथाच आहे महाराज. कुठला तरी 3 लाख रुपये द्यायचं, आपल्या उरावर आणायचं, त्याने आपल्याला टिकलं लावून जायचं. तुमची चूक नाही समाजाची. हे एजंट लाचार आहेत. एजंट सप्ताहाचे जे एजंट आहेत ना, हा सप्ताहाचे एजंट कडे जर लक्ष ठेवलं गाड्या पाहिजे. त्यांना ज्ञानोबा तुकोबरायच्या संप्रदायाचा कसलाही देणं घेणं नाही. कीर्तन ही कथाच आहे ना. एक कीर्तन हे नामघोष करती निर्लज्ज हरिदास, सकळ उथंबला रस सुटती पास बहुबंधाचे. म्हणून आशीर्वाद ज्ञानोबरायांच्याकडनं घ्यायचा. जगाचा मालक त्यांची सेवा करतोय. दास्य